विचार सामाजिक समतेचा, अन्यायाविरोधातल्या संघर्षाचा, एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा, खरा आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा आपला आवाज. महाराष्ट्र न्यूज, आपलं न्यूज चॅनल. सदाशिव जाधव, राहणार नावरा. माझी घोडगंगा सहकारी साखर कारखाना या तिथं माझी रोड लगत, कारखाना लगत जमीन आहे. गट नंबर 435 ह्या गट नंबर मध्ये माझी जमीन आहे. मी मागासवर्गीय मातंग समाजाच्या कुटुंबातली मी व्यक्ती आहे. माझ्या कुटुंबामध्ये मला 2 मुलं, 1 मुलगी असा परिवार आहे. ह्या परिवार लहान असताना, माझी मुलं लहान असताना ही जमीन ऐकवर झाली. आज आमच्या ह्या कुटुंबाची फार परिस्थिती बिकट झालेली आहे. माननीय पवारसाहेब, अशोकराव पवारसाहेब, चेअरमन साहेब यांनी आमची कुठल्याही प्रकारची दखल न घेता वारंवार आम्हाला टाळण्यात आलं आहे. आम्ही आमच्या कुटुंबाकरता जगण्यासाठी काहीतरी पोट भरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जर आमच्या जागेमध्ये काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला प्रशासनाचा वापर करून आमच्यावर दबाव आणून आम्हाला तिथून हाकलण्यात येत आहे. आमची जमीन असताना आज आमच्यावर भरपूर अन्याय होत आहे. आम्ही जमीन देऊ केल्यामुळे आज तिथं त्या ठिकाणी हजारो कुटुंब काम करतात. त्या कुटुंबाच्या मागे त्यांचे कुटुंब जगत आहेत. जमीन दिल्या कारणाने आज तिथं मोठाले व्यवसाय छाटले गेलेत. लोकांनी जमिनी घेऊन एकदम चांगल्या पद्धतीने मोठे व्यवसाय करत आहेत. तरी आम्ही जमीन देऊन आमच्या ह्या जमिनीचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला काही फायदा होत नाही. त्या कारणाने आम्ही शेवटी पवारसाहेब या उद्याच्या कार्यक्रमाला येणार असल्या कारणाने आम्ही हा निर्णय घेत आहोत की आम्ही पवारसाहेबांना समोर जाऊन निवेदन देणार आहोत. जर या निवेदनाद्वारे त्यांनी आमचा हा विषय कारखान्यासंदर्भात आमचा जर कुटुंबाचा मागासवर्गीय मातंग समाजाच्या कुटुंबाचा विषय जर मार्गी लावत असतील तर आज चांगलीच गोष्ट आहे. व अन्यथा आम्हाला टाळण्यात आलं किंवा आमच्यावर काही अजून अत्याचार करण्यात आले तर शेवटी आमच्यावर सहकुटुंब सहपरिवारासहित आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच उरला नाही. यासाठी आम्ही ही कफियत मांडत आहोत. मी स्वतः आजारी आहे. माझी मंडळी सुद्धा आज पुण्याला आजारी आहे. आज सुद्धा येऊ शकत नाही, सांगता येत नाही. तरी पण जर माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला तर ते इथपर्यंत येतील असा विश्वास आहे. पवारसाहेबांनी माझ्यासाठी हा प्रयत्न जरूर करावा, अन्यथा माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. जाधव, मी राहणार नावऱ्याचा असून माझे वडील उद्धव सदाशिव जाधव, आम्ही मातंग समाजाच्या कुटुंबातील असून घोडगंगा सहकारी साखर कारखाना 435 गट क्रमांक ही आमची शेत जमीन होती. 1991 साली कारखान्याच्या उभारणीसाठी आमची शेतजमीन घेऊ करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं. कैलासवासी आनंदरामजी आचार्य साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की गावच्या विकासासाठी तुम्ही ही शेतजमीन द्या, शिरूर तालुक्याच्या विकासासाठी द्या, सर्व शेतकऱ्यांचे तुमच्या शेतजमिनीमुळे भलं होईल, तुमचाही त्याच्यामध्ये खारीचा वाटा होईल. म्हणून आमच्या आई वडिलांना त्यांनी सांगितलं गेलं की तुम्ही जर शेतजमीन दिली तर तुमची मुलं बाळं कामाला लागतील. त्या ठिकाणी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला काही क्षेत्र दिलं जाईल, तिथं तुम्हाला व्यवसायाला राहायला घर होईल, तुमची प्रगती होईल. म्हणून आमच्या आई वडिलांना आश्वासन दिल्यामुळं आमचे आई वडील त्याच्यासाठी तयार झाले होते. एवढं होत असताना त्याच्यानंतर 1991 पासून आमचे आई वडील विद्यमान चेअरमन, संचालक मंडळाच्या गाठी भेटी घेत होते. त्यांना वारंवार सांगत होते की आमचे खरेदी करून घ्या. आणि हे करत असताना त्यांची चालढकल चालू होती. हे चालू असताना ते सांगायचे बाबा आज करू, उद्या करू, बराच वेळ गेला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होते की 2 महिन्याच्या आतमध्ये तुमचं खरेदी खत करू, पण काही खरेदी खत झालं नाही. वारंवार अशा गोष्टी घडत असताना शेवटी 1997ला त्यांनी आमच्यावरती कोर्टामध्ये दावा दाखल केला. दावा दाखल केल्याच्या नंतर गेली 20 वर्ष आम्ही त्या कोर्टामध्ये हेलपाटे घालत आहोत. आमच्याकडे कसल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नाहीये, कारण आम्ही सर्वसाधारण कुटुंबातील आहोत. मातंग समाज मागासवर्गीय कुटुंबातले आहोत. आम्हाला तीच शेतजमीन सोडून दुसरी शेतजमीन किंवा आम्हाला पर्यायी आर्थिक परिस्थितीला आम्हाला काहीतरी मिळालं असं काही साधन नाही, कारण दुसरं उत्पन्न आम्हाला काहीच नाही. आमचं जे उत्पन्नाचं साधन होतं तेवढी ती शेतजमीन होती आणि ते शेतजमिनीवरती ताबा त्यांनी घेतलाय. जबरदस्तीने त्या ठिकाणी बांधकामं चालू आहेत. वॉल कंपाऊंडची कामं चालू केली त्यांनी. आतमध्ये रस्ते केले, कंपाऊंड केले, त्याच्यानंतर गेट केलं.
आम्हाला विश्वासात घेऊन त्यावेळेस आम्ही कामाला असताना आम्हाला गोडाऊन बांधून घेतलं की सहकार क्षेत्रातलं शेतकऱ्यांचं नुकसान नको व्हायला, साखर भिजली म्हणजे सर्व साधारण नुकसान होईल, त्याच्यासाठी त्यांनी गोडाऊन बांधलं. गोडाऊन बांधून त्यांनी सांगितलं की गोडाऊन झालं, आता तुमची खरेदी खत करू असं वारंवार सांगायचं. तसं मात्र काय झालं नाही. नगरमध्ये गोडाऊन त्यांनी, मी कामाला असताना नगरमध्ये त्यांनी गोडाऊन घेतली होती. 3-3, 4-4 लाख रुपये महिन्याला तिथं ते भाडं द्यायचे. पण आज आमची एवढी जागा वापरत असल्यानं आम्हाला कसल्या प्रकारचा मोबदला नाही. शेवटी आम्हाला उत्पन्नाचं साधनच काही नाही. हे सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी, आम्ही व्यवसायासाठी तिथे एखादी टपरी किंवा व्यवसायासाठी काय करायचं ठरवलं तर ते पोलीस प्रशासनाचा वापर करायचे आणि आम्हाला तिथून धुडकावून लावायचे. त्यांच्याकडे पैसा आहे, साम दाम दंड भेद सगळे त्यांच्याकडे सत्ता आहे. आमच्याकडे काय, आम्हाला आमच्या वडिलांना भाऊ नाही, बहीण नाही, आम्ही 2 जण भाऊ, आमच्या कुटुंबाला कोणाचा आधार नाही, आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्हाला दुसरं उत्पन्नही नाही. आणि मग हे वारंवार आम्ही तिथे गेलो उत्पन्नाच्या निमित्ताने तर ते आम्हाला ह्याच पद्धतीने आम्हाला बाहेर काढायचे. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली. उपासमारीची अशी वेळ आली की आता आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. जेवढी जमीन होती तेवढीच. आता उद्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे दैवत आमचे स्वतः, आम्ही ज्यांना दैवत मानतो, आमचे देव मानतो, आदरणीय पवार साहेब उद्याच्या कार्यक्रमाला येणार आहेत. पवार साहेब आम्हाला नक्की पवार साहेब आम्हाला न्याय देतील हे आम्हाला आशा आहे. कारण महाराष्ट्राचे दैवत नाही, पूर्ण भारताभर त्यांनी शेतकऱ्यांचं एवढं सगळं चांगलं केलेलं आहे. महाराष्ट्रातील मी एक सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी आहे. आमच्या नक्की निश्चित आम्हाला न्याय देतील. म्हणून उद्याच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत की आमच्या कारखान्याच्या जमिनीच्या संदर्भातला त्यांनी आम्हाला योग्य असा न्याय द्यावा. जर याबाबत जर चेअरमननी, संचालक मंडळांनी आणि एमडीने जर काही दखल घेतली नाही तर कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला सहकुटुंब सहपरिवार आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही, असा मी इशारा देतो.